पावसाळा आला की मुंबईकरांना कायम भीती असते, ती म्हणजे मुंबई तुंबण्याची। आणि म्हणूनच मुंबईत पाणी साचू नये यासाठी महानगरपालिका अनेक कामं हाती घेत असते। त्यातलंच एक काम म्हणजे नाले सफाईचं। मात्र अजूनही मुंबईतील नाले सफाईची कामं कूर्मगतीनं सुरू आहे। त्यामुळे यंदाही पावसाळ्यात मुंबापुरीची तुंबापुरी होणार का असा सवाल विचारला जातोय। नाले सफाई झाली आहे, तर मिठी नदीची 13.24% सफाई पूर्ण झाली आहे। उन्हाळा सरताना आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला सत्ताधारी आणि विरोधकांत नेहमीच नाले सफाईच्या मुद्द्यावरून झुंपते। पालिकेवर प्रशासक असून प्रशासकाच्या माध्यमातून मुंबईतील कामांवर देखरेख सुरू आहे। मात्र नाले सफाईच्या कामांवरून सत्ताधारी पक्षातील नेते नाराज असल्याचं दिसतंय। एकंदरीत असं आहे की नाले सफाईचं काम जे आहे धीमा गतीमध्ये चाललेलं आहे आणि त्यामध्ये जे अटी शर्तमध्ये जे करायला पाहिजे व्हिडिओ शूटिंग आणि आपला महानगरपालिकाचे डॅशबोर्डमध्ये ते दाखवायला पाहिजे। आणि असा गतीने जेव्हा तुम्ही 25 दिवसमध्ये फक्त 17% आणि उरलेला जे 40 दिवसमध्ये किती होणार आहे, जास्त असं 50-60% वर होणार नाही। तर दुसरीकडे मुंबईत नालेसफाई झाली नाही, मात्र हात सफाई जोरात झाली असा आरोप आता विरोधकांच्या वतीनं केला जातोय। पोयसर नदीचाच फोटो आलेला आहे, काय हालत आहे। आज मिठी नदी मी पाहत होतो, अक्षरशः बेकार हालत आहे। अनेक ठिकाणी जे डिसिल्टिंग व्हायला पाहिजे, गाळ काढायला पाहिजे, तो काढलं गेलं नाहीये। रस्त्याच्या बाजूला गटारातलं गाळ असंच ठेवलेलं आहे। ह्या सगळ्या गोष्टी असताना कुठच्या पावसाळ्याची तयारी महानगरपालिका आणि एशनसी गट आणि भाजप करत आहे। थोडं तरी निवडणुका सोडून आणि पक्ष फोडण्या सोडून कामावर जर लक्ष दिलं आणि ज्याच्यासाठी तुम्हाला निवडून दिलं त्याच्यावर लक्ष दिलं तर खूप मदत होईल मुंबईची। मुंबईतील नाले सफाईची डेडलाईन येत्या 40 दिवसात संपते आहे। त्यामुळे सद्यस्थितीला केवळ 17 ते 18% नाले सफाई झाली असल्याची आकडेवारी सांगते। एकूणच आतापर्यंत 50%चं काम हे पूर्ण झालेलं आहे। अगदी आणखी 50%पेक्षा जास्त काम हे उरलेलं आहे। त्यामुळे येत्या 40 दिवसांमध्ये हे काम पूर्ण होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। मुंबई महानगरपालिकेने आखून दिलेल्या वेळेत जर नालेसफाई झाली नाही तर कंत्राटदारांना दंड ठोठावला जातो। मात्र अजूनही नालेसफाईची कामं ही कासव गतीनं सुरू आहे। त्यामुळे येत्या पावसाळ्यात मुंबईची तुंबई होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।